मंडळी लाडक्या गणपती बाप्पाची मनभावी पूजा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये ढोल ताशांच्या गजरात आणि डीजे लावून बाप्पाला निरोप देण्यात आलाय. पण मंडळी अशातच डीजे बद्दलचा एक वाईट अनुभव अभिनेता सौरभ गोखलेनं शेअर केलाय. सौरभ गोखले हा अभिनेता तर आहेतच, पण त्याचबरोबर तो वादक सुद्धा आहेत. सौरभ हा कलावंत पथकाचा सदस्य आहेत. यातच आता सौरभने पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा अनुभव शेअर केलाय. लोकसत्ताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मिरवणुकीचा अनुभव सांगत सौरभ म्हणतोय की गणेश विसर्जनाच्या दिवशी आम्हाला एक अत्यंत वाईट अनुभव आला. मी कलावंत पथकाचा एक सदस्य आहेत. आम्ही आज मार्केट यार्ड गणेश मंडळाबरोबर वादन करणार होतो. संध्याकाळी 6 वाजताची आमची मिरवणूक होती. आम्ही बातम्यांमधून चांगली गोष्ट ऐकत होतो, ती म्हणजे लक्ष्मी रोडची मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चालली आहे. विसर्जन अत्यंत वेळेत होत आहेत. पण आम्हाला या उलट अनुभव आला. आमची 6ची मिरवणूक होती आणि वादनासाठी आम्ही तयारही होतो. मात्र टिळक रोडला चाललेला डीजेचा धुमकूळ आणि न सरकणारी मिरवणूक याच्यापुढे सगळी मंडळं हतबल झाली होती. मार्केट यार्ड मंडळ देखील अत्यंत हतबल झालं होतं. त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. आम्ही खूप वेळ वाट पाहिली. अखेरीस डीजे पुढे मंडळाला झुकावं लागलं. शिवाय आम्हालाही वादन न करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्या कर्णकर्कश आवाजात रममाण झालेले लोक पाहून आम्ही वादन न करण्याचा निर्णय घेतला. कारण ते बघून असं वाटलं, इथे येणाऱ्या लोकांना पारंपरिक वाद्यांबद्दल फारसं प्रेम नाही, पण धुमाकूळ घालण्यात अधिक रस आहेत. त्यामुळे आलेली गर्दी आणि चाललेलं नृत्य, तिथे वाजणारं संगीत ऐकून मनस्ताप झाला. हे सगळं लोकांसमोर यावं म्हणून हा व्हिडिओ करत आहेत, बाकी काही नाही. त्यामुळे आम्ही आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक गजर केला, कारण ध्वज असाच उतरवायचा नसतो. ध्वजवंदन करत आम्ही या वादनाला पूर्णविराम दिला. याचा विचार करणं गरजेचं आहे. डीजेच्या धुमाकूळाला ब्रेक लागणं गरजेचं आहे. मला वाटतं आता ही वेळ गेलेली नाही. सर्वांनी विचार करा. आपण सगळे पारंपरिक वाद्यांकडे वळूया. नाहीतर काही वर्षांनी, वर्षांनी सुद्धा नव्हे, तर काही दिवसांनी परिस्थिती आणखी घातक होणार आहे आणि याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागणार आहेत. विचार करा, असं अभिनेता सौरभने म्हटलंय. तर मंडळी, डीजे मुक्त उत्सव साजरा करण्याची चळवळ आता अनेकांनी सुरू केली. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं? डीजे मुक्त उत्सव साजरा करण्यास तुमचंही समर्थन आहे का? याबद्दल तुमचं मत काय ते व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.